नमस्कार. नागपुरी मेजवानी चॅनलवर मी पौर्णिमा तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला काटोलाच्या म्हणजेच करटुल्याच्या 2 रेसिपीज दाखवणार आहे. त्यातली पहिली रेसिपी आहे काटोलाचं भरीत आणि दुसरी रेसिपी आहे काटोलाची भाजी. या दोन्ही रेसिपीजसाठी आपल्याला असे कोवळे काटोलं वापरायचे आहेत. याला कोणी काटोलं म्हणतं, कोणी करटुले म्हणतं किंवा कोणी कंटोळीसुद्धा म्हणतं. तर अशी वेगवेगळी नावं आहेत याची. ही एक पावसाळी रानभाजी आहे जी खूप पौष्टिक असते आणि त्यामुळे ही वर्षातून एकदा दोनदा तरी खायलाच पाहिजे. चला मग पहिल्यांदा आपण काटोलाचं भरीत करूया. या भरतासाठी 2 टेबलस्पून एवढं तेल घेतलं आहे कढईत आणि या तेलावर आता आपण काटोलं परतून घेणार आहोत. अगदी पूर्णपणे आपल्याला शिजवून घ्यायची आहेत. प्लेट झाकून ही मंद आचेवर आता शिजू द्यायची. काटोलं लवकर शिजत नाही. ही भाजी शिजायला तसा बराच वेळ लागतो. मधून मधून प्लेट काढून ही काटोलं अशी परतत राहायची म्हणजे सर्व बाजूंनी ती व्यवस्थित शिजली जातात. काटोलं आता पूर्णपणे शिजली आहेत. ही गार करून घ्यायची. कढईमध्ये 1 टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे. त्यावर आता 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत. हा लसूण आपल्याला गुलाबीसर होईपर्यंत परतायचा आहे. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या. त्यासुद्धा व्यवस्थित परतून घ्यायच्या. आता 1 मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे. कांदासुद्धा आपल्याला गुलाबीसर होईपर्यंत परतायचा आहे. कांदा लवकर गुलाबी होण्यासाठी त्यावर मीठ घातलेलं आहे. कांदा आता गुलाबीसर झाला आहे. याला आता थंड करून घ्यायचं. ही आपण तेलावर परतून घेतलेली काटोलं आहेत. ही काटोलं आता आपण हाताने चुरून घेणार आहोत. काटोलं आता व्यवस्थित चुरून झाली आहेत. त्यावर आता आपण मिरची, लसूण, कांदा जो आपण परतून घेतला होता तो घालायचा. चवीनुसार तिखट घालायचं. अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची. भरपूर अशी कोथिंबीर घालायची. थोडंसं लिंबू पिळायचं. मीठ आपण कांदा शिजवला तेव्हाच घातलेलं आहे. आता हे सगळं हाताने छान मिक्स करायचं. काटोलाचं चटपटीत असं भरीत आता सर्व करण्यासाठी रेडी आहे. हे भरीत पोळीसोबत, भाकरीसोबत, पराठ्यासोबत खूप छान लागतं. आमच्याकडे तर हे खूप आवडीने खाल्लं जातं. तुम्हीही असं भरीत करून बघा आणि मला कॉमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं ते. आता काटोलाची भाजी करूया. भाजीसाठी सर्वात आधी आपल्याला काटोलाचे पातळ पातळ असे काप करून घ्यायचे आहे. हे बघा, इतके पातळ काप आपल्याला करायचे आहेत. आता काटोलाची भाजी करूया. भाजीसाठी पॅनमध्ये 3 टेबलस्पून एवढं तेल घालायचं. त्यात चमचाभर मोहरी घालायची. मोहरी थोडी फुटायला लागली की मग 4-5 लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या. हा लसूण आपल्याला थोडा परतवून घ्यायचा आहे तेलावर. आता 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घालायच्या. मिरचीसुद्धा तेलावर छान परतून घ्यायची. आता 1 मोठा कांदा उभा चिरून घालायचा. कांद्याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हा परतायचा आहे. आता यात हळद पावडर घालायची. एक टेबलस्पून एवढं लाल तिखट घालायचं. 1 टेबलस्पून एवढी धण्याची पावडर घालायची. 1 टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची. मीठ घालायचं आपल्या चवीनुसार. आता हे सगळे मसाले छान परतून घ्यायचे.
असे मसाले तेलावर छान परतले गेले की भाजी खूप चवदार होते. आता काटोलं घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं. आता हे छान परतून झालेलं आहे. याला आता झाकून शिजवायचं. 5 ते 10 मिनटं मंद आचेवर छान शिजू द्यायचं. काटोलं शिजायला तसा बराच वेळ लागतो, म्हणून ही भाजी मधून उघडून पाहायची आणि चेक करायची, म्हणजे ती खालून जळणार नाही. मधून अशी परतवत राहायची. भाजी आता पूर्णपणे शिजलेली आहे. या भाजीला आपण एकदाच फक्त झाकून शिजवलं, त्यानंतर आपण ही खुली ठेवूनच शिजवलेली आहे. अशी खुली ठेवून शिजवली की भाजी खूप खमंग होते. आता यात गोडा मसाला किंवा गरम मसाला घालायचा. मी गोडा मसाला घातलेला आहे आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं. सगळ्यात शेवटी छान हिरवीगार अशी कोथिंबीर पेरायची. गरमागरम खमंग चवीची काटोलाची भाजी आता रेडी आहे सर्व करण्यासाठी. ही सुकी भाजी असल्यामुळे तुम्ही टिफिनला देण्यासाठी सुद्धा ही बनवू शकता. तेव्हा अशा पद्धतीने काटोलाची सुकी भाजी तुम्ही करून बघा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत गुड बाय.